आनंद वाटला खूप. त्याला यश आलं. तुम्ही जसं काही भगवान श्रीकृष्ण होऊन आपल्यासाठी सारथी झाला, त्याचा मला खूप आनंद वाटतो. खरंच खरंच खूप क्रिटिकल केस होती विभाची आणि मलाही टेन्शन असायचं त्यांच्या दोघांचं सुद्धा. म्हणजे अमोलचे पण प्रॉब्लेम होते, काउंट कमी होता, तिच्याही ट्यूब ब्लॉक होत्या, लॅप्रोस्कोपीत ते ओपन करायचा प्रयत्न केला पण अजूनच क्रिटिकल झालं ते. परत IVF फेल, त्याच्यामुळे मलाही टेन्शन असतं 2-2 IVF फेल. पण आपल्याकडे खूपशे IVF फेलवाल्यांना येतात रिझल्ट. जरा वाटायचं की येईल आणि त्यांनी पण ऐकलं, दोघांनी माझं सगळं काही ऐकलं, त्याच्यानंतर खरं रिझल्ट आला आपल्याला. तर पेशंटची साथही महत्वाची असते. मिस्टरांनी पण साथ दिली, तुम्ही दिली तिला साथ विभाला, ते जास्त महत्वाचं आहे. त्यांनी पण अमोलनी पण उपचार केले सगळे, कारण बाळ शेवटी दोघांचं आहे ना, तर दोघांनी उपचार घेणं हे दुर्वांकूर आयुर्वेदचं खरं मोटो आहे आमचा, की दोघांनी उपचार घेतले की लवकर रिझल्ट येतो. आणि त्यांना बघा, त्यांनी केलं प्रज्वलन शुद्धी पंचकर्म आणि दुसऱ्याच महिन्यात तिला लगेच रिझल्ट आला. तर तुम्ही तिची काळजी घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. असं कुटुंब पाहिजे, म्हणजे सगळ्यांना रिझल्ट येतील असं. आणि ती नागपूरला ट्रीटमेंट केली चालेल का मग? तुम्ही सांगितलेलं हो हो, खूप चांगलं राहील ते नागपूरला केलं तर. प्रमाण आहे तो अकोला नागपूर. नाही, तिथे गेलं ना की 5 दिवस तिथेच राहून घ्यायचं. तिथं मॅडम एक हॉटेलची रूम सांगतील, जवळच आहे एक हॉटेल, तिथं रूम बुक करायची, 5 दिवस तिथंच राहायचं. ते सगळं कम्प्लीट करूनच परत घरी यायचं. जाताना सीट बेल्ट वगैरे लावा, मग काय होणार नाही. सीट बेल्ट लावून बॅक रेस्ट करून जरा असं जायचं, प्रवास करायचा. थोडा आता हा उन्हाळा कमी होऊ द्या, हा महिना थोडस जून मध्ये बघूयात आपण, थोडस पाऊस पडू द्या. जर आता लगेच उन्हाळ्यात नको, जून मध्ये. विभा, तू पुढच्या महिन्यात मला ऑनलाईन कन्सल्टेशन कर परत, मग मी सांगते तुला त्याबद्दलचं गाईडलाईन करते. हो हो हो, थोडस उन्हाळा समर कमी होऊ दे, मग करूयात आपण. हो, नको नको, थोडस 15 जून नंतर बघूयात आपण. ठीक आहे, करूयात. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना तुम्हाला, आणि खूप खूप अभिनंदन, पूर्ण फॅमिलीचं अभिनंदन. काळजी घ्या सगळेजण. हं, चल बाय. जय धन्वंतरी, बाय. जय धन्वंतरी, बाय.